ह्या टेस्टला आम्ही काकी, मावशी, आत्या, मामी टेस्ट म्हणतो. अच्छा. आम्ही मुलांना म्हणतो, की आमच्याकडे पालक जेव्हा येतात, ऑटिझम असो की नसो, हं, की मला एक अमुक वेळेत हं, ह्या मुलाला काय शिकवून घ्यायचं आहे किंवा काय करून घ्यायचं आहे, तो 2 दिवस आईशिवाय हं. काकीच्या घरी, मावशीच्या घरी, आत्याच्या घरी आणि मामीच्या घरी 2-2 दिवस आईशिवाय राहून दाखवू शकतो. अच्छा. आणि मेन गोष्ट म्हणजे त्याच्यात काय आहे, काकीकडे राहताना काकीला जे पाहिजे त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे. हां. मावशीच्या घरी राहताना मावशीचे सोळे असतील हं, हं. तर ते पाळता आले पाहिजे. मग ते काकीच्या घरी करायचे नाही. नाहीत. हां. आता काकीत आणि मावशीत आणि आत्या आणि मामीमध्ये जो फरक आहे, हं, हा जर त्याला कळला तर या चारही स्त्रिया आईसारख्या आहेत. हं. पण शाळेतली टीचर कदाचित आईसारखी नसेल, बरोबर. तर तो पुढचा टप्पा. हं, तर पहिला टप्पा आई, नंतर आईसारख्या, हं, पण थोडा फरक आहे. म्हणजे आपण एक एक टप्पा पुढे पुढे चालत चालू, एक एक पाऊल पुढे टाकतोय. हं. डायरेक्ट आपण जम्प करू शकत नाही शाळेत. बरोबर. तेव्हा माझ्याप्रमाणे किंवा माझ्या मते ज्या मुलाला 2-2 दिवस काकीला हँडल करता येतं, हां, हां. मावशीला हँडल करता येतं, मामीच्या समोर काय बोलायचं, हं, बोलायचं हं. नाही हं, हं. आणि आत्याकडे कसं वागायचं हे जर कळत असेल, तर तो जगात कुठल्याही सिच्युएशनमध्ये हं. कुणाशीही तो अडॅप्ट करू शकतो. हं, हं. तो चेंज होऊ शकतो. त्याला हे कळतं कुणाच्या समोर कसं वागायचं. हं, हं. पण ज्या मुलाला हे जमत नाही, हां. त्याला आपण घरी बसून थेरप्या करत राहायच्या, म्हणजे कलर मॅचिंग कर, शेप सॉर्टिंग कर, हं, मग तो पॅटर्नमध्ये A to Z लिहायला लागतो. माझ्याकडे एक पेशंट होती, तर म्हणे की ह्याला सर्व रीडिंग रायटिंग येतं, पण ऑटिझम हां. का म्हणताय तुम्ही? हं. म्हटलं लिख के दिखाओ, ABCD. तर ABCD यवतमाळहून आलेली मुलगी हां. Z. म्हटलं M लिख के दिखाओ, हं. ABCD. मैं बोला नहीं M लिख के दिखाओ. तर पालक नाही नाही रुको ना डॉक्टर, M आएगा ना आगे. पण M लिखो हे जे मी सांगितलं, हं, हं. हे समजून की ह्या व्यक्तीला मी फक्त M लिहून दाखवला हां. पाहिजे, ही जी मनुष्यात न समज येणारी आहे. समज आहे हां. ती नव्हती. पण A to Z जो पॅटर्न असतो, हं, तो हं. पॅटर्न हुबेहूब परफेक्ट त्याच फॉन्टमध्ये लिहिण्याची जी पॅटर्न कला असते हं, ती हं. होती आणि म्हणूनच पालक ह्याच्यात फसतात. हं. तर आपल्याला मेन गोष्ट अशी असली पाहिजे की ज्या गोष्टी पॅटर्नमध्ये आहेत, हं, हं. त्या जर व्यवस्थित होत असल्या तर दॅट इज नॉट इनफ. हं. ज्या पॅटर्नमध्ये नाही, जिथे विविधता आहे, जिथे विभिन्नता आहे, हं, हं. काकी वेगळी तर मावशी वेगळी, हं. एखादी कुसकी काकी असते, एखादी प्रेमळ काकी असते, ह्याला दोघांच्या सोबत अडॅप्ट करता आलं पाहिजे. आपण आपल्या काकीकडे गेलो की त्या आपल्यासाठी चेंज होत नाही, हो. आपल्याला त्यांच्यासाठी चेंज व्हावं लागतं. बरोबर. ही जी समज आणि ॲबिलिटी, हं, हं. अंडरस्टँडिंग द डिफरन्स अँड सेल्फ रेग्युलेशन, या हं. दोन्ही गोष्टी जेव्हा मुलाला येतात, दॅट चाइल्ड इज नॉर्मल.